भाजपचं इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली। शरद पवारांचं आणि उद्धव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललंय, आपल्या 10 ते 15 तरी जागा निवडून येतात का अशी विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे, असा टोला जयंत पाटलांनी लगावला। कणकवलीतील सभेतून उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांनी उत्तर दिलंय। राज्यातील चांगले प्रकल्प गुजरातला पळवले आणि विनाशकारी प्रकल्प आणून नुकसान करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा राऊतांनी केलाय। महाराष्ट्राची लूट सुरू असताना राज आणि नारायण राणे गप्प का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। एस.एम. मुश्रीफांच्या पुस्तकाचा दाखला देत विजय वडेट्टीवार आणि उज्ज्वल निकम यांच्यावर टीका केली आहे। हेमंत करकरेंच्या शरीरात घुसलेली घोडी अतिरेक्यांची नव्हती, एका पोलीस अधिकाऱ्यानंच करकरेंचा बळी घेतला असा उल्लेख पुस्तकात आहे। त्याचा दाखला देत वडेट्टीवारांनी निकमांवर टीका केली। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। तर वडेट्टीवारांच्या या विधानावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं जोरदार हल्लाबोल केला। कोल्हापुरात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला। भाजपनं अनेकांची घरं फोडली तर आमची नांदेडची खिडकी ही काढून नेली असा चिमटा त्यांनी भाजपसह अशोक चव्हाणांना काढला। पण खिडकी नेली म्हणून कोणी घरात राहणं बंद करत नाही, नव्या खिडकीची ऑर्डर दिली आहे असं वडेट्टीवार म्हणाले। आमच्या काही खिडक्या काढून नेल्या। विश्वजित कदम हे वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल असा टोला संजय राऊतांनी लगावला होता। या टोल्याला सांगलीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर दिले। विश्वजित कदम वाघच आहेत, वाघ संधी पाहून निश्चित झडप मारेल असं पाटील म्हणाले। शरद पवार यंदा मतदान बारामतीत करणार आहेत। लेक सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत मतदान करण्यासाठी प्रक्रिया पवारांनी पूर्ण केली आहे। माळेगावात शरद पवार मतदान करतील। पवारांचं मतदान मुंबईत होतं, मात्र सुळेंसाठी पवारांनी आता बारामतीत मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट केलंय। त्यामुळे मतदानाच्या दिवशी शरद पवार हे गोविंद बागेत थांबणार आहेत। देशाची हवा बदलतीये, सेवा, सन्मान, स्वाभिमान हे ब्रीदवाक्य घेऊन मी लढणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। मी माझ्या नावानं निवडून जाते, इतर कुणाच्या नावानं निवडून जात नाही असा टोला सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना लगावला।